टाइम सेटिंग होतं चांगलं, माल फुगा येतो. 2-3 गोष्टी शेतकऱ्या डोळ्यासमोर आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा आहे तेल्या, ज्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे आणि अशा बागा नाहीत किंवा अशी गावं नाहीत की जिथं तेल्याचा अटॅक नाही आणि डाळिंब आणि तेल्या हे समीकरण झालंय सगळं. तर त्या नेमक्या स्पेसिफिक तेल्यासाठी काय आहे? आणि त्यानंतर मग पुढं कूज असेल किंवा डांबऱ्या असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, इथपर्यंत आपण जाऊया. मला थोडंसं तेल्याबद्दल मुळात तो येतो कसा? का? आणि त्याला तुमच्याकडे वन शॉट सोल्युशन काय? तेल्याला आपण बॅक्टेरियल करपा असं साधं म्हणू शकतो. बरोबर. त्याला झांतोमोनसही आपण म्हणतो. तर झांतोमोनस हा जो जीवाणू करपा आहे हा इतर पिकामध्ये येतो, भाजीपाल्यामध्ये येतो, द्राक्षामध्ये येतो. डाळिंबामध्ये जो हा करपा येतो, जीवाणू करपा, हा झांतोमोनस ॲक्सिनोपोडिस पीव्ही पुनिके नावाचा एक स्पेसिफिक बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे. त्याच्यामुळे तो डाळिंबामध्ये येतो. हा एकच बॅक्टेरिया डाळिंबामध्ये तेल्याला कारणीभूत आहे. हं. हा इतर बॅक्टेरियांच्या पेक्षा, इतर जीवाणूपेक्षा टोटली वेगळा आहे. हं. तर याचं वेगळ्या पद्धतीनं अभ्यास होणं गरजेचं होतं, की जो झाला नाही. म्हणून गेल्या 10-1 वर्षामध्ये ज्या डाळिंबाच्या बागा निघाल्या, त्याला कारणीभूत ते आहे, बरोबर. की हा झांतोमोनस जेव्हा प्लांटमध्ये एंट्री करतो, तेव्हा तो काय करतो, झाडामधली शुगर आणि प्रोटीन ह्याचा वापर करून स्वतःभोवती एक आवरण तयार करतो. बरोबर. ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण पॉलिसेक्राइड्स असं म्हणतो किंवा बायोफिल्म्स असं म्हणतो. बरं. म्हणजे तेलकट आवरण, अगदी मराठी शुद्ध सांगायचं म्हटलं तर तो तेलकट आवरण स्वतःभोवती करतो, कोटिंग करतो आणि त्याच्यामुळे कुठलीही बॅक्टेरियानाशक त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. हां. त्यामुळे तो कंट्रोल होत नाही. तर तो एंट्री झाल्यानंतर प्लांटमध्ये पहिल्यांदा स्वतःला सेफ करतो, हां. कोटिंग करून. आणि जेव्हा त्याला खात्री पटते की आता मी सेफ आहे, त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात अटॅक करतो. बरोबर. आणि हे पॉलिसेक्राइड डॅमेज करण्याची कुठलीही प्रोसेस कुणी न शोधल्यामुळं आणि अंदाधुंदी बुरशीनाशकं मारल्यामुळं हा तेल्या कंट्रोल झाला नाही. हां. कारण बुरशी ही गोष्ट वेगळी आहे, आणि तेल्या ही गोष्ट वेगळी आहे आणि व्हायरस ही गोष्ट वेगळी आहे. बरोबर. इथं चुकीची प्रॅक्टिस अशी झाली की तेल्यावरती म्हणजे बुरशी नाशकाचा जिथं काही संबंधच नव्हता, इथं बॅक्टेरियानाशक पाहिजे होते, तिथं महागडी बुरशीनाशक फवारली गेली बरोबर. आणि त्यामुळे झाडं ट्रेसमध्ये गेली. कॉपरचा अतिवापर वाढला, त्यामुळे झाडं ट्रेसमध्ये गेली. याचा जेव्हा आम्ही सातत्याने विचार केला, तेव्हा एक लक्षात आलं की जेव्हा हा तेल्या डाळिंबामध्ये एंटर होतो, तेव्हा तो रिव्हर्स ऑक्सिजन स्पिसिस नावाची प्रक्रिया ही डाळिंबामध्ये चालू करतो. आणि ही जेव्हा प्रक्रिया चालू होते, तेव्हा डाळिंबाचं झाड हे ट्रेसमध्ये जातं. बरं. आणि जे डाळिंब स्वतःमध्ये जे अल्कोलाइट्स बनवण्याची त्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे नॅचरल डिफेन्स सिस्टम जी आहे, ती बंद पडते. हां. आणि त्यामुळं हा तेल्या अतिशय हेवी होतो प्लॉटला आणि तो डाळिंबाला खोडावरती सुद्धा पुन्हा येतो. तर आम्ही त्याचा विचार करून सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न हा केला, की त्यानं जे स्वतःभोवती कोटिंग केलंय, ते जोपर्यंत आपण डॅमेज करत नाही, तोपर्यंत त्याच्यावरून पोहोचता येत नाही. बरोबर. म्हणून आम्ही काही ऑर्गॅनिक सोल्युशन्स शोधली, ज्याच्यामध्ये ब्लाइट सीझर नावाचा प्रॉडक्ट आहे. 2 बाटल्यांचं किट येतं. त्याला 1 नंबर आणि 2 नंबर अशी 2 नावं आहेत. तर 1 नंबरच्या बाटलीमध्ये असं सोल्युशन आहे, की जे बॅक्टेरियाच्या अंगावरचं ते तेलकट आवरण जे आहे, ते विरघळतं. बरं. जसं जीए जो आहे तो ॲसिटोनमध्ये विरघळतो किंवा सोनं हे नायट्रेटमध्ये विरघळतं स्पेसिफिक. तसं त्या 1 नंबरच्या बाटलीमध्ये अशी काही सोल्युशन आहेत, की ती फवारल्यामुळं तेल्याच्या अंगावरती जे पॉलिसेक्राइडचं कव्हर झालंय ते डॅमेज होतं. बरं. आणि तो बॅक्टेरिया ओपन होतो. आणि ओपन झाल्यानंतर ही प्रक्रिया करायला साधारणतः प्लॉटमध्ये त्या प्रॉडक्टला 48 तास लागतात. बरं. म्हणजे 2 दिवसाचा हा कालावधी आहे. 48 तासानंतर आम्ही ब्लाइट सीझर 2 नंबरची एक बॉटली आहे रेड कलरची, ही जेव्हा फवारतो तेव्हा त्यातलं सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये काही अल्कोलाइट्स आहेत, ते डायरेक्ट बॅक्टेरियामध्ये एंटर होतात आणि तो बॅक्टेरिया संपवतात. हां. म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुम्हाला जे सांगितलं की ब्लाइट सीझर वापरल्यानंतर तेल्या हा कम्प्लीट कंट्रोल झालाय. बरोबर. कारण हे जी मोड ऑफ ऍक्शन जी आहे ती प्रॉपर सायंटिफिक आहे. हां. आता जी प्रॅक्टिस काही लोक करतात की तेल्यावरती कव्हर असताना तुम्ही औषध मारून फायदा नाही, कारण त्याच्या अंगावरती लॅमिनेशन आहे, त्या लॅमिनेशनच्या आतमध्ये ते जाऊ शकत नाही. त्यामुळे ब्लाइट सीझर हा टोटल सायंटिफिक प्रॉडक्ट आहे आणि तो त्याची शरीर रचना अभ्यासून तयार केलेला आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ स्टेज तुम्ही त्याच्यावरचं संरक्षित कव्हर डॅमेज करा, त्याला बाहेर आणा मैदानामध्ये बरोबर. आणि नंतर त्याच्यावरती अटॅक करा, तो 100% कंट्रोल होतो. आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 17-18 वर्षात इतका हेवी पाऊस पडलेला नाही, इतका हेवी पाऊस आहे. बरोबर. गेले 2 महिने डाळिंब बागा पावसात आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा जिथं योग्य स्टेजला तेल्यासाठी ब्लाइट सीझर वापरलंय, तिथं आज 45 दिवस झाले फवारून कुठेही तेल्याचा स्पॉट नाही. त्या बागेत फवारले ते कारण कुठेच दिसत नाही. हो, ह्या बागेमध्ये पहिल्यांदा फवारलंय. शेतकरी चूक काय करतात, की माझ्या बागेमध्ये कुठं तेल्याचा स्पॉट नाही म्हणून ती तेल्याची औषधं मारत नाहीत. हां.
पण जेव्हा स्पॉट येतो तेव्हा हे लक्षात घेण्याची गरज आहे की त्याच्या अगोदर 5 दिवस इन्फेक्शन झालेलं असतं. हा बरोबर तुम्हाला स्पॉट दिसतोय याचा अर्थ तिथल्या सेल्स, तिथल्या पेशी तेल्यानं खाल्लेल्या आहेत, बरोबर म्हणून ते काळं दिसते तुम्हाला. म्हणजे पेशी खाण्याचं काम त्यानं ऑलरेडी चालू केलेलं आहे. तर तेल्या नाही म्हणून तुम्ही गप्प बसू नका. बरोबर तो असो किंवा नसो, त्याची व्हिजिबल लक्षणं दिसायच्या अगोदरच जर तुम्ही ब्लाइट सीझर वापरलं, तर त्याला थोडक्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणा हवं तर, ते वापरलं तर तुमच्या बागेमध्ये डाग येतच नाहीत.